बेलापूर बुद्रुक परिसरातील गणेश माधवराव शिंदे या कथित भोंदू बाबाला सोमवारी श्रीरामपूर शहर पोलिसांनी बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेचे पडसाद आता राहुरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवरा परिसरात उमटू लागलेत। विशेष म्हणजे या भोंदू बाबाकडे राहुरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवरा भागातील अनेक प्रतिष्ठित कुटुंबे नियमितपणे जात असल्याची माहिती समोर येत आहे। बातमी समोर येताच या भक्त परिवारामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून अनेक जण धक्का बसल्याची प्रतिक्रियाही व्यक्त करतात। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात बलात्कार तसेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिली आहे। तक्रारदार महिलेची सुमारे 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचाही आरोप समोर आलाय। श्रद्धेचा गैरफायदा घेत महिलेला जाळ्यात ओढून तिचे शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय। दरम्यान नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर अशा घटनांची मालिका सुरू असल्याचं दिसून येत आहे। काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील एका भोंदू बाबालाही अटक झाली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। बेलापूर परिसरात या बाबाविरुद्ध भक्तांची फसवणूक, पैशांची उकळपट्टी आणि तडजोड करून प्रकरण दडपल्याच्याही चर्चा रंगलेल्या आहेत। अवैध मार्गाने मोठी संपत्ती जमा केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। सदर प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत असून तपासातून आणखीन धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे एका पीडित फिर्यादीने तक्रार दिली की गणेश माधवराव शिंदे नामक बाबाने मागील 3 वर्षापासून तिच्याकडून तिला पोटाचा त्रास होता, तो बरा करून देतो म्हणून मंतरलेलं लिंबू व उदी तिला दिली। वेळोवेळी तिच्याकडून पैसे आणि सोने या स्वरूपामध्ये आर्थिक फसवणूक तिची केलेली आहे, 18 ते 20 लाख रुपयाची जवळपास। तसेच तिच्यावरती तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संभोग केलेला आहे। त्यामुळे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे। तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।